हॅलो फ्रेंड, पदभरती निवेदन राष्ट्रीय आरोग्य अभियान छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्याकडून आलेली जी वॅकन्सी नोटिफिकेशन आहे ती तुमच्या समोर प्रसिद्ध करत आहे। या नोटिफिकेशन मध्ये ही जाहिरात दिलेली आहे। त्यानंतर नोटिफिकेशन मध्ये काय सांगितलेलं आहे तर ही इथून जाहिरातीचा नमुना दिलेला आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय आरोग्य नागरी अभियान महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून ही जाहिरात आलेली आहे। त्यामध्ये राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत 15 वित्त आयोग अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर आरोग्य परम धरम आरोग्य केंद्रासाठी खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरील, यामध्ये काय आहे, करार तत्वावरील 11 महिन्याकरता, म्हणजे करार तत्वावर कॉन्ट्रॅक्ट बेसवर 11 महिन्याकरता ही पदभरती होणार आहे। जर सपोज तुमचं काम यामध्ये चांगलं असणार आहे तर तुमची ऑर्डर रिन्यू सुद्धा केली जाते। गव्हर्नमेंट कडून तुम्हाला ऑर्डरही दिली जाते 11 महिन्यासाठी आणि याचं पे स्केल सुद्धा खूप छान असतं। महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर करिता खालील पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे। ते कोणती कोणती पद आहेत ते पाहून घ्या फ्रेंड्स। यामध्ये 1 नंबरचं जे पद आहे ते स्टाफ नर्सचं आहे। या ठिकाणी स्टाफ नर्स साठी 47 जागा आहेत। 47 जागा म्हणजे 47 जागा आहे। शैक्षणिक अर्हता यांची काय आहे तर 12वी पास विथ GNM BSc नर्सिंग पाहिजे आहे। त्यानंतर वयोमर्यादा खुल्या वर्गासाठी 38 म्हणजे 38 वर्षापर्यंत व राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत असणार आहे। त्यानंतर यामध्ये वेतन जे दिलेलं आहे ते 20,000 दिलेलं आहे। अनुभव शासकीय निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य दिला जाईल। अनुभव असेल तर खूप छान असणार आहे, नसेलही आणि जर तुमच्या कॉम्पिटिशनला अनुभव विरहित जर सपोज असतील तर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। वेतन या ठिकाणी छान देणार आहे ते 20,000 पर्यंत। सामाजिक आरक्षण त्यांनी इथे दिलेलं आहे। SC 6 ST 4 VJ 2 TB 1 TC 2 TD 1 त्यानंतर BC 1 OBC 10 SCBC 5 आर्थिक दुर्बल घटक EWS साठी 5 आणि खुल्या वर्गासाठी 10। तर हे आरक्षण या ठिकाणी त्यामध्ये दिलेलं आहे। स्टाफ नर्स साठी तुमचं जर स्टाफ नर्स झालेला असेल 12वी असेल आणि 12वी नंतर GNM नर्सिंग कोर्स जर झालेला असेल, BSc नर्सिंग कोर्स जर झालेला असेल तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता। त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे MPW ची। या ठिकाणी 46 जागा व्हॅकंट आहेत। 12वी पास सायन्स फॅकल्टी मधून पाहिजे। पॅरामेडिकल बेसिस ट्रेनिंग कोर्स और सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुमचा इथे झालेला पाहिजे। 12वी पास पाहिजे आणि त्याच्याच बरोबर काय पाहिजे, पॅरामेडिकल बेसिस ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पाहिजे। खुल्या वर्गासाठी 38 इयर्स पर्यंत लिमिटेशन आहे व राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत लिमिटेशन आहे। ही वयोमर्यादा इथे दिलेली आहे। या ठिकाणी तुम्हाला जे पे स्केल भेटणार आहे, पेमेंट जे भेटणार आहे ते 18,000 पर मंथ असणार आहे। शासकीय निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल। त्यानंतर या ठिकाणी त्यांनी ह्या वॅकन्सीसाठी कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी कोणती वॅकन्सी, किती वॅकन्सी आहेत ते दिलेलं आहे। 46th डिव्हिजन कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी झालेलं आहे ते इथे स्पष्ट केलेला आहे। यानंतर हा जो अर्ज आहे सदर रिक्त पदासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत 18/6/24 पासून ते 26/6/24 रोजीपर्यंत सकाळी 10 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून स्वीकारण्यात येईल। ठीक आहे, तर सुट्टीचे दिवस वगळून तुम्ही 18 ते 26 मध्ये इथे जाऊन अर्ज करू शकता। तसेच मुदतीनंतर आलेल्या उमेदवारांचा अर्ज भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाहीये आणि तसेच ईमेल प्राप्त अर्जाचा विचार सुद्धा केला जाणार नाही। म्हणजे तुम्हाला इथे बाय हँड किंवा पोस्टाने कुरिअरने अर्ज पाठवायचा आहे। अर्ज स्वतः जाऊन द्यायचा आहे, तिथे ते ऍड्रेस दिलेला आहे। अर्ज स्वीकारण्याचे जे ठिकाण आहे ते दिलेले आहे। पहा, डाटा सेंटर सिटी मॉर्वेल बिल्डिंग निराला बाजार बस स्टॉप शेजारी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका। तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, बाय हँड सपोज तुम्ही छत्रपती संभाजीनगर एरियामध्ये किंवा त्याच्या आसपास जर कुठे राहत असेल तर बाय हँड तुम्ही हा अर्ज देऊ शकताय किंवा पोस्टाने किंवा कुरिअरने देऊ शकताय। आता अर्जाचा नमुना सुद्धा यांनी इथे दिलेला आहे। इथे ज्या अटी आणि शर्ती आहेत ते दिलेले आहे। खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150, राखील प्रवर्गासाठी 100 धनाकर्ष डिमांड ड्राफ्ट जोडणे आवश्यक आहे त्या अर्जासोबत।
सदरचा धनाकर्ष म्हणजे डिमांड ड्राफ्ट सिटी अर्बन हेल्थ सोसायटी म्युनिसिपल कॉर्पोरेशन औरंगाबाद यांच्या नावाने काढावा. डीडी तुम्हाला काढायचा आहे आणि तिथे कोणाच्या नावाने काढायचं आहे ते सुद्धा दिलेलं आहे. राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी तिथे असायला पाहिजे. SBI असेल, महाराष्ट्र असेल किंवा कोणतीही राष्ट्रीयकृत बँक असेल त्याचा डीडी तिथे चालणार आहे. उपरोक्त नमूद केलेली पद 11 महिने कंत्राटी तत्वावर कराराने भरण्यात येणार आहे. कराराने भरायची आहेत. जर सपोज या तारखेच्या आतमध्ये तुमचा अर्ज तिथे जात नाहीये तर ते पदासाठी तुमची मंजुरी होणार नाहीये आणि 11 महिन्यानंतर तुमची सेवा काय करण्यात येणार आहे, संपुष्टात येणार आहे. तर तुम्हाला 11 महिन्यानंतर रिलीव्ह केलं जाईल. बट जर सपोज पुढच्या वर्षी परत ही भरती येत आहे तर तुम्हाला रिन्यू सुद्धा केलं जाईल. तुमचं काम कसं आहे त्यावर आधारित आहे हे सगळं. त्यानंतर इथे बऱ्याच अटी त्यांनी दिलेल्या आहे. काही महत्वाच्या अटी फक्त तुम्हाला इथे मी सांगणार आहे. उमेदवारांनी अर्ज करीत असलेल्या पदाची नावं व सामाजिक आरक्षणानुसार सदर पदाकरिता नमूद प्रवर्ग जातीचा प्रवर्ग अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करावा. तुमचा जातीचा प्रवर्ग कोणता आहे, कोणत्या आरक्षणात तुम्ही बसता तर ते तुम्हाला स्पष्ट नमूद करायचं आहे आणि त्याचबरोबर त्याचे डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला तिथे असणं गरजेचं आहे. त्यानंतर इथे त्यांनी अर्ज कोणत्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला करायचा आहे तर हा अर्ज असल्या पद्धतीचा आहे जो की तुम्ही वेबसाईट वरून डाउनलोड करून घेऊ शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देणार आहे. तिथून तुम्ही हा अर्ज डाउनलोड करून घ्या आणि हा फिलअप करून जाताना हा अर्ज घेऊन जा. त्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन तुमची भरायची आहे. त्याचबरोबर नमुना अ मध्ये प्रतिज्ञापत्र आहे ज्यामध्ये अर्जासोबत जोडवायचे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नमुना यामध्ये दिलेला आहे. तर हा नमुना सुद्धा तुम्हाला इथे भरून त्याबरोबर द्यायचा आहे. त्याचबरोबर नेसेसरी जे डॉक्युमेंट या ठिकाणी सांगितलेले आहेत ते सगळे डॉक्युमेंट त्याबरोबर तुम्ही देणार आहात आणि हा अर्ज वेळेत तिथे सबमिट करणार आहात बाय पोस्ट किंवा कुरिअर. तुम्ही जर सपोज लांब औरंगाबाद किंवा संभाजीनगर पासून जर दूर राहत असाल तर तुम्ही बाय पोस्ट किंवा कुरिअरने सुद्धा हा अर्ज पाठवू शकता. लास्ट डेट तुम्हाला परत एकदा सांगते ती कोणती आहे, 26/6/24 पर्यंत तुम्हाला हा अर्ज तिथे द्यायचा आहे. तर फ्रेंड्स जर तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे तर वेळेत ऍप्लिकेशन करा आणि छान अपॉर्च्युनिटी आहे, अप्लाय करायला विसरू नका.